आज आपण फर्स्ट पेपरचा सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. तर तुम्हाला मी सांगितलं आपण स्टेट बोर्ड ओरिएंटेड पहिला आपला मॅथमॅटिकल लॉजिक कंप्लीट झाला आहे. त्यानंतर आपण एक वन शॉर्ट लेक्चर आपल्या चॅनलवर अवेलेबल केलेलं आहे फॉर सीईटी अँड जेडब्ल्यू. त्याची एमसीक्यू वगैरे आपण वेनसडे पासून स्टार्ट करणार आहोत. तर आज आपण फर्स्ट पेपरचा सेकंड चॅप्टर स्टार्ट करतोय मॅट्रायसिस. Matrices or matrix. This chapter having 6 marks weightage for board. Board exam ला 6 marks weightage आणि 4 marks weightage for CET. 4 marks for CET. Common म्हणजे 2 MCQs. असं ह्या मॅट्रिक्स चॅप्टरला वेटेज आहे. मॅट्रिक्स और मॅट्रायसिस. तर बघा आता आपण हा जो सेकंड चॅप्टर आहे सगळ्यात पहिला आपण बोर्ड ओरिएंटेड कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. त्याच्यानंतर सर्व एक्सरसाइज जे आहेत सॉल्ड एक्झाम्पल ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. सर्व एक्सरसाइजचे क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. तर त्याच्यानंतर आपण सीईटी ओरिएंटेड मॅट्रिक्स चॅप्टर ज्या हिंट काही ट्रिक्स आहेत ते घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण लाईव्ह सेशन जे मॅट्रिक्सचं एमसीक्यूची प्रॅक्टिस आहे ती आपण घेणार आहोत. तर आता बघा मॅट्रायसिस 11th स्टँडर्डला तुम्ही काही कन्सेप्ट बघितला व्हॉट इज मीन बाय मॅट्रायसिस. त्याची डेफिनेशन तुम्ही 11th स्टँडर्डला बघितली आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ मॅट्रायसिस 11th स्टँडर्डला बघितलेली आहे. व्हॉट इज मीन बाय युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स ती पण तुम्ही कन्सेप्ट बघितली आहे. तरी पण आपण एकदा आता मॅट्रायसिसची डेफिनेशन बघू. मग मॅट्रायसिस और मॅट्रिक्स इज द रेक्टँग्युलर अरेंजमेंट. काय आहे ती? रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन द फॉर्म ऑफ रोज अँड कॉलम. मग बघा आता रेक्टँग्युलर म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट. नंबर्स आर रिप्रेझेंटेड इन स्क्वेअर ब्रॅकेट in the form of rows and column. मी परत एकदा डेफिनेशन सांगतो. अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन द फॉर्म ऑफ रोज अँड कॉलम इन स्क्वेअर ब्रॅकेट इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. मग बघा आणि मॅट्रिक्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर ABC अप टू Z. कुठलंही लेटर तुम्ही यूज करू शकता. मग सपोज वी कन्सिडर दिस मॅट्रिक्स A इक्वल टू 2 -1 3 0. This is one matrix. बघा this is arrangement of numbers in the form of this matrix having ith row and jth column. बघा total number of rows जे असतात it is denoted by m आणि जे columns असतात it is denoted by n. मग this is rectangular arrangement of numbers in the form of rows. आडवे जे असतात horizontal these are called as rows. त्याला काय म्हणायचं? रो. मग दिस इज फर्स्ट रो डिनोटेड बाय R1. दिस इज सेकंड रो डिनोटेड बाय R2. दिस इज फर्स्ट कॉलम डिनोटेड बाय C1. दिस इज सेकंड कॉलम डिनोटेड बाय C2. बघा मग हे 2 रो आहे आणि 2 कॉलम आहे. सो दिस मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑर्डर 2 by 2. म्हणजे पहिला आपण रो काउंट करतो आणि त्याच्यानंतर आपण कॉलम काउंट करतो. या दोघांचं मल्टिप्लिकेशन जेवढं येतं तेवढे इलेमेंट्स असतात. इच नंबर इन द मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज इलेमेंट ऑफ मॅट्रिक्स. प्रत्येक जो नंबर असतो मॅट्रिक्स मधला त्याला काय म्हणायचं? इलेमेंट ऑफ मॅट्रिक्स. हे जे 4 इलेमेंट आहे बघा 1 2 3 आणि 4. आता जो इच इलेमेंट हॅव्हिंग पोझिशन डिनोटेड बाय AIJ. एव्हरी इलेमेंट ऑफ मॅट्रिक्स डिनोटेड बाय AIJ. आता जो पहिला इलेमेंट हा 2 हा कसा डिनोट करला? A11. First one means first row. Second one means first column. When this is element, each element having position. मग त्या एलिमेंटची या एलिमेंटची पोझिशन काय आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट. तसं असं प्रत्येकाला एलिमेंटला पाहिजे. आपण 3 by 3 3 रो आणि 3 कॉलमचा मॅट्रिक्स घेऊ. मग फर्स्ट रो एलिमेंट जो असतो तो A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. नंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम. नंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम. नंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम. बघा रो सेकंडच आहे पण कॉलम चेंज होत आहे. नंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम. थर्ड रो सेकंड कॉलम. थर्ड रो थर्ड कॉलम. दीज आर द पोझिशन्स ऑफ इलेमेंट इन द मॅट्रायसिस. In general, it is denoted by AIJ. I म्हणजे ith नंबर ऑफ रो आणि J म्हणजे jth कॉलम. कुठला कॉलम आहे आणि कुठला रो आहे ते याच्यावर डिपेंड आहे. 1 means first row and this one means first column. This one means first row,
2 मीन्स सेकंड कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम. दिस इज A12 आणि इन जनरल डिनोटेड बाय AIJ. I means ith row, J means jth column आणि ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स डिनोटेड बाय M by N. म्हणजे M म्हणजे नंबर ऑफ रोज आणि N म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे ह्या मॅट्रिक्स मध्ये हाऊ मेनी रोज? 1, 2 and 3. देर आर 3 रोज. आणि हाऊ मेनी कॉलम्स? हॉरिझॉन्टल आडवे म्हणजे रो आणि उभे म्हणजे कॉलम. फर्स्ट, सेकंड, थर्ड. देर आर 9 एलिमेंट्स. ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 3 by 3 आणि टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स आर 9. तर बघा आता मॅट्रिक्सचा स्टडी, मॅट्रायसेसचा स्टडी सायन्सच्या जेवढ्या काही ब्रांचेस आहेत त्या प्रत्येक ब्रांचमध्ये मॅट्रिक्सचा स्टडी केला जातो म्हणजे यूज केला जातो. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक मध्ये डेटा एक्सप्रेस करण्यासाठी मॅट्रायसेसचा यूज केला जातो. इकॉनॉमिक्स मध्ये मॅट्रायसेसचा यूज केला जातो. मग आता आपण जे मॅट्रिक्स आहे ते मॅट्रिक्स बघणार आहोत म्हणजे यूज ऑफ मॅट्रिक्स बघणार आहोत बाय युझिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अँड इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. दोनच कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. वन इज एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता काय असतं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन? तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रो कॉलम ट्रान्सफॉर्म करायचे, त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. रो बदलले का त्याला रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणायचं. कॉलमवर काही ऑपरेशन केले तर त्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हणायचं. ते आपण आता 1 by 1 घेणार आहोत. आणि इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स ते पण आपण आता बघणार आहोत. तर हे सगळं बेसिक आहे मॅट्रिक्सचं. बाकी सगळे तुम्हाला टाइप्स ऑफ मॅट्रायसेस वगैरे माहिती आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स माहिती आहे, रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, अप्पर ट्रायंग्युलर, लोअर ट्रायंग्युलर. आपल्याला फक्त इथं जे मॅट्रिक्स यूज करायचे ते सगळ्यात मोस्ट जे आहेत महत्वाचे ते नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आपल्याला यूज करायचे. त्याच्यानंतर अप्पर ट्रायंग्युलर, लोअर ट्रायंग्युलर आणि युनिट मॅट्रिक्स एवढे आपल्याला इन जनरल मॅट्रिक्स यूज करायचे. अंडरस्टूड? मग हे ऑल अबाउट मॅट्रायसेस. पहिले एक ओव्हरऑल तुम्हाला सांगितलं मॅट्रिक्स काय असतं. मग काय असतं मॅट्रिक्स? अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये नंबर्स असतात. कशाच्या फॉर्म मध्ये? रोजच्या फॉर्म मध्ये आणि कॉलमच्या फॉर्म मध्ये. मग रोज आर डिनोटेड बाय R1, R2, R3 आणि कॉलम्स आर डिनोटेड बाय C1, C2, C3. जनरल मध्ये RI आणि कॉलम मध्ये CJ. जे म्हणजे जेट कॉलम आणि आय मीन्स ith row. अंडरस्टूड? आता आपण याच्यामधला फर्स्ट पार्ट जो 12th स्टँडर्डचा पार्ट आहे तो मी स्टार्ट करतोय. तर इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन पहिलं हेडिंग द्यायचंय तुम्ही, इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. मग मॅट्रिक्सचा स्टडी किंवा मॅट्रिक्सचा यूज आपण करू शकतो बाय युझिंग इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. या दोनच कन्सेप्ट. सगळ्यात पहिला पॉइंट आहे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन बघा आता. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅट्रायसेस हॅव्हिंग 6 ऑपरेशन. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये टोटल ऑपरेशन किती आहे? 6 ऑपरेशन. मग इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅट्रिक्स हॅव्हिंग 6 ऑपरेशन्स. आता या 6 मधले जे पहिले 3 आर ड्यू टू रोज. 3 ऑपरेशन्स आर ड्यू टू रोज. 3 ऑपरेशन्स आर ड्यू टू रोज. म्हणजे रोवर आपण 3 ऑपरेशन करू शकतो. आणि 3 ऑपरेशन्स आर ड्यू टू कॉलम्स. बघा मग 3 ऑपरेशन टोटल इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये किती ऑपरेशन्स आहे? 6 ऑपरेशन्स आहे. त्याच्यामधले हे 3 ऑपरेशन जे आहे ते ड्यू टू रोज आणि 3 ऑपरेशन जे आहे ते ड्यू टू कॉलम. तर मग आता सगळ्यात पहिलं आपण आता बघणार आहोत फर्स्ट ऑपरेशन इंटरचेंजिंग ऑफ. आता इलेमेंटरी हे जे 6 ऑपरेशन आहे ते 1 by 1 आपण आता स्टडी करणार आहोत. आपण 3 ग्रुप करणार आहे. 6 ऑपरेशन हे आपण 3 ग्रुप मध्येच कंप्लीट करणार आहे. तर फर्स्ट ग्रुप बघा आता काय. फर्स्ट ग्रुप बघा इंटरचेंजिंग ऑफ एनी 2 रोज. इंटरचेंजिंग ऑफ एनी 2 रोज और एनी 2 कॉलम्स. म्हणजे आपण हे ऑपरेशन करू शकतो मॅट्रिक्सवर. कुठलं?
कुठलेही दोन रो आपण इंटरचेंज करू शकतो किंवा कुठलेही दोन कॉलम आपण इंटरचेंज करू शकतो. एक एक्झाम्पल घेऊनच सांगणार आहे, एकदम सोपं आहे. इंटरचेंज करायचे म्हणजे आदला बदल करायची, चेंज करायचा. मग बघा आता काय, मी एखादं एक्झाम्पल घेतलं. सपोज वी कन्सिडर वन मॅट्रिक्स 3x3 चा मॅट्रिक्स कन्सिडर करू आपण. 3 रोज 1 2 3. दिस इज फर्स्ट रो. सेकंड घेतला आपण 4 5 6 7 8 9. दिस इज वन मॅट्रिक्स. 3x3 चा मॅट्रिक्स आहे बघा. 3 रो आहे, आडवे 3 रो आणि उभे 3 कॉलम्स आहे का. मग आता मी तुम्हाला सांगितलं रोज डिनोटेड बाय, हा जो पहिला रो आहे R1 ने डिनोट करता, सेकंड रो डिनोटेड बाय R2, थर्ड रो डिनोटेड बाय R3. त्याच्यानंतर फर्स्ट कॉलम डिनोटेड बाय C1, सेकंड कॉलम डिनोटेड बाय C2, थर्ड कॉलम डिनोटेड बाय C3. आता काय ऑपरेशन आहे बघा, मी तुम्हाला पहिलं रोजचं सांगतो. इंटरचेंजिंग ऑफ एनी 2 रोज. आपण काय करू शकतो, कुठलेही 2 रो इंटरचेंज करू शकतो, म्हणजे ट्रान्सफॉर्म करू शकतो. म्हणून त्याला इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. तर मग बघा आता मी इथे एक लिहितो R1 इंटरचेंज विथ R2. आता काही जण म्हणतील बाय कंडिशनलचं साईन आहे. लॉजिक चॅप्टर संपला, बाय कंडिशनल तिथंच विसरून जायचं लगेच. आता हे जे साईन आहे याला इंटरचेंजिंगचं साईन आहे. कसलं साईन आहे हे, इंटरचेंजिंग. इंटरचेंजिंग. मग याला काय रीड कसं करायचं, R1 इंटरचेंज R2. म्हणजे कोणते 2 रो इंटरचेंज करायचे, R1 च्या जागेवर R2 राईट करायचं, R2 च्या जागेवर R1 राईट करायचं. मग सांगा बरं काय येईल मॅट्रिक्स ए. बघा R2 इंटरचेंज विथ R1, हे दोघांमध्ये आदला बदल करायची. मग 4 5 6 सेकंड रोचा फर्स्ट रो आणि फर्स्ट रो बिकम सेकंड रो. थर्ड रोला आपण काहीच चेंज केलेला नाही, तो ऍज इट इज 7 8 9. याला म्हणायचं इंटरचेंजिंग ऑफ एनी 2 रोज. आपण कुठलेही 2 रो इंटरचेंज करू शकतो. तुम्ही R2 R3 इंटरचेंज करू शकता. कसं लिहिता येईल मग ते, R2 इंटरचेंज विथ R3. मग बघा आता R1 ला आपण काहीच केलेलं नाही, R2 आणि R3 दिसतंय फक्त. R1 तसाच राहील 1 2 3. R2 च्या जागेवर R3, R3 च्या जागेवर R2. मग काय येईल 7 8 9. R2 च्या जागेवर R3 आणि R3 च्या जागेवर R2. याला म्हणायचं इंटरचेंजिंग ऑफ एनी 2 रोज. कुठलेही 2 रो आपण काय करू शकतो, इंटरचेंज करू शकतो. एकदम सिंपल आहे. आता तुम्ही कॉलमचं तुम्हाला लगेच समजेल काय असतं कॉलमचं. परत आपण जसे रो इंटरचेंज केले तसे आपण कॉलम पण इंटरचेंज करू शकतो. तर मग आता सेकंड बघा मी लिहितो इथे C1 इंटरचेंज विथ C3. म्हणजे बघा काय, फर्स्ट कॉलम म्हणजे हा कशाबरोबर इंटरचेंज करायचा आहे, थर्ड कॉलम बरोबर. मग C1 इंटरचेंज विथ C3 म्हणजे C1 च्या जागेवर C3 राईट करायचं, C3 च्या जागेवर C1 राईट करायचं. मग बघा हा C3 फर्स्ट राईट करायचा C1 च्या जागेवर. झालं. C2 तुम्हाला दिसतंय कुठे इथे C2 नाही, तर C2 ऍज इट इज राहील 2 5 8 आणि C3 च्या जागेवर हा C1 राईट करायचा 1 4 7. मग याला म्हणायचं इंटरचेंजिंग ऑफ एनी 2 कॉलम्स. बघा एकदम सिंपल आहे. 2 ऑपरेशन्स, टोटल 6 ऑपरेशन आहे, त्याच्यातले 2 झाले. काय, इंटरचेंजिंग ऑफ एनी 2 रोज और एनी 2 कॉलम्स. एकदम सिंपल. बघा एकदम सिंपल. कोणाला काही डाऊट येणार नाही याच्यामध्ये. एकदम सिंपल पार्ट आहे. जर डाऊट आले तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. बघा झालं. आता त्याच्यानंतर आपण सेकंड ऑपरेशन्स बघणार आहे. सेकंड 2. पहिले 2 झाले 6 मधले. आता आपण सेकंड ऑपरेशन काय, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलार टू एनी रो और कॉलम. मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलार टू एनी रो और कॉलम. म्हणजे बघा स्केलर नंबर म्हणजे आपले सगळे रिअल नंबर्स. हे काय आहे तर स्केलर नंबर आहे. समजलं का. मग आपण कुठल्याही स्केलर नंबरने कुठल्याही रोला किंवा कुठल्याही कॉलमला मल्टिप्लाय करू शकतो. कुठल्याही नंबरने. समजलं का. जसं आपल्याला लागेल त्या हिशोबाने आपण मल्टिप्लाय करू शकतो. परत मी एखादा मॅट्रिक्स घेतो 2x2 चा घेऊ. आता 2 1 2 3 4 2x2 मॅट्रिक्स. 2x2 म्हणजे 2 रो 2 कॉलम. 3x3 म्हणजे 3 रो 3 कॉलम. झालं. मग आता 2x2 चा मॅट्रिक्स घेतलेला आहे. तर मी बघा आता मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलर टू एनी रो मी असं लिहितो काय,
2 टाइम्स R2 गिव्ज न्यू R2 हे लिहायचं. बघा R2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला नवीन R2 भेटेल. हे गिव्जचं साईन आहे, इम्प्लिकेशनचं नाही. काय गिव्ज. रीड कसं करायचं. 2 टाइम्स R2 म्हणजे R2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला नवीन R2 भेटतो. समजलं का. मग आता सांगा दिस इज R1. R1 ला काहीच करायचं नाही आणि दिस इज R2. मग काय ऑपरेशन करायचे ते R2 वर करायचे. मग काय नवीन मॅट्रिक्स बघा. आता फर्स्ट रो ला काही चेंज होणार नाही. 1 2 ऍज इट इज. सेकंड रो ला 2 ने मल्टिप्लाय करायचे. मग काय येईल प्रत्येक इलेमेंटला बरं का. एनी रो म्हणजे रोच्या सगळ्या इलेमेंटला. मग काय येईल 3 2 6 आणि 4 2 8. दिस इज मल्टिप्लिकेशन बाय स्केलर टू एनी रो ऑर कॉलम. समजलं का. कुठल्याही स्केलर नंबरने आपण कुठल्याही रोला किंवा कुठल्याही कॉलमला किंवा होल मॅट्रिक्सला सुद्धा मल्टिप्लाय करू शकतो. अंडरस्टूड. होल मॅट्रिक्सला करायचं जर झालं तर बघा असं लिहिता येईल. 2 टाइम्स ए म्हणजे ए ला 2 ने मल्टिप्लाय, सगळ्या एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय होईल. पण ते काय ऑपरेशन मध्ये येत नाही, तो वेगळा पार्ट आहे. इथं फक्त रोला किंवा कॉलमला. आता मी कॉलम घेतो. दिस इज फर्स्ट कॉलम, दिस इज द सेकंड कॉलम. मग मी असं लिहितो काय -3 टाइम्स C1 गिव्ज न्यू C1. नवीन C1 भेटेल आपल्याला. आता मग सांगा बरं C1 बघायचा पहिला कुठे आहे. C2 ला काहीच विषय नाही. C2 चा C2 ऍज इट इज. मग A इक्वल टू मॅट्रिक्स. मग C1 म्हणजे हा कॉलम. या कॉलमला कितीने मल्टिप्लाय आहे -3 ने मल्टिप्लाय. मग प्रत्येक इलेमेंटला C1च्या प्रत्येक इलेमेंटला -3 ने मल्टिप्लाय करायचं. -3 into 1 is -3. -3 into 3 is -9. Second column as it is. This is another 2 operations. कुठले कुठले 2 ऑपरेशन्स अजून. मल्टिप्लिकेशन बाय स्केलर टू एनी रो ऑर कॉलम. म्हणजे आपण स्केलर नंबरने कुठल्याही नंबरने जसं आपल्याला गरज पडेल, पुढे आहेत ऑपरेशन्स वगैरे, जशी गरज पडेल तसं आपण कुठल्याही रोला किंवा कुठल्याही कॉलमला कुठल्याही स्केलर नंबरने काय करू शकतो मल्टिप्लाय करू शकतो. फक्त एक लक्षात ठेवायचं, ज्या नंबरने मल्टिप्लाय करणार आहे तो काय पाहिजे नॉन झिरो स्केलर पाहिजे. नॉन झिरो स्केलर नंबर पाहिजे म्हणजे झिरो नसला पाहिजे. झिरो कॉमन सेन्सचा पार्ट. झिरो जर घेतला तर सगळं झिरो होईल. झिरोने मल्टिप्लाय केलं तर रोज झिरो होईल किंवा कॉलमच झिरो होईल. म्हणून कुठल्याही स्केलर नंबरने मल्टिप्लाय करताना नॉन झिरो सोडून बाकीच्या सगळ्या स्केलर नंबरने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. हे दुसरे ऑपरेशन समजले का कुठले. मल्टिप्लिकेशन बाय स्केलर टू एनी रो ऑर एनी कॉलम. समजलं का. काही प्रॉब्लेम याच्यामध्ये जमेल. ठीक आहे. दीज आर द 2 ऑपरेशन्स. बघा आता आपण थर्ड ऑपरेशन बघणार आहोत. म्हणजे ह्या ग्रुपमध्ये परत 2 आहे. म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये 2, ह्या ग्रुप याच्यानंतर सेकंड बघितला आपण त्या ग्रुपमध्ये 2 आणि थर्ड ग्रुपमध्ये सुद्धा 2. काय ऑपरेशन बघा. ऍडिंग द स्केलर मल्टिपल्स ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर कॉलम टू द करस्पॉन्डिंग इलेमेंट ऑफ एनी अदर रो ऑर कॉलम. तसं हे डायरेक्ट स्टेटमेंट समजणार नाही तर मी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो डायरेक्टली. सपोज वी कन्सिडर 1 मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2. परत हा मॅट्रिक्स आपण कन्सिडर केलाय 1 2 3 4 2x2 चा. तर काय करू शकतो बघा आपण. कुठलाही एक रो R1 घेतला मी. दिस इज फर्स्ट रो, दिस इज सेकंड रो R2. मी काय घेतलं R1 घेतला. या R1 मध्ये मी काय करतो R2 ला 2 ने मल्टिप्लाय करतो. R2 ला कितीने मल्टिप्लाय केलंय 2 ने मल्टिप्लाय केलंय. आणि या दोघांची काय करतो ऍडिशन करतो. आपल्याला भेटेल गिव्ज. हे कसलं सिम्बॉल आहे गिव्ज. नवीन R1 भेटेल. जो फर्स्ट असतो ना त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म होतं R1. म्हणजे रेडी कसं करायचं त्याला R1 प्लस 2 टाइम्स R2. म्हणजे R2 ला पहिलं 2 ने मल्टिप्लाय करायचं. डायरेक्ट नाही करायचं इथे, फक्त रप करायचं आणि त्याच्यामध्ये R1 ऍड करायचा आणि न्यू R1 आपल्याला भेटेल. मग रेडी कसं करायचं त्याला R1 प्लस 2 टाइम्स R2 गिव्ज न्यू R1. याला म्हणता ऍडिंग. ही ऍडिंग द स्केलर मल्टिपल्स ऑफ ऑल द इलेमेंट्स ऑफ एनी रो. बघा ह्या रोच्या प्रत्येक इलेमेंटला 2 ने मल्टिप्लाय करायचं. ऑर कॉलम टू द करस्पॉन्डिंग इलेमेंट ऑफ एनी रो ऑर कॉलम. आता बघा मी काय लिहितो नवीन याचे ऑपरेशन कसे येईल बघा. लक्ष द्या सगळ्यांना. आता ऑपरेशन जे होणार आहे ते R1 वर चेंज होणार आहे. पण त्याच्या आधी मनातल्या मनात कन्सिडर करा
R2 ला कितीने मल्टिप्लाय केलेलं आहे? 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. R1 ला 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. पण 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर इथे 6 होईल. 6 आणि याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 8 होईल का? हे एक रफ कॅल्क्युलेशन करून ठेवायचे. मॅट्रिक्स एकदम सिंपल पार्ट आहे. R2 च्या प्रत्येक एलिमेंटला, दिस इज R2, त्याच्या प्रत्येक एलिमेंटला कितीने मल्टिप्लाय केलं मी? 2 ने. आणि नंतर याला R1 मध्ये ऍड करायचं आणि आपल्याला नवीन R1 भेटेल. R1 मध्ये मी आता हे नंबर ऍड करतो. 1 + 6 दॅट इज 7 आणि 2 + 8 दॅट इज 10. दिस इज न्यू R1. R2 ऍज इट इज. आता हे नाही लिहायचे R2 हेच राईट करायचे R2. म्हणजे ऑपरेशन कुठल्या याच्यावर परफॉर्म झालेलं आहे? तर R1 वर परफॉर्म झालेलं आहे. अंडरस्टूड? मग आता असं कुठे आलं? आता कॉलम पण येऊ शकता. एक कॉलमचं घेऊ आपण, कॉलमचं कन्सिडर करू. याच त्याचं तर काय येईल बघा. C1 - 2C2 गिव्ज, जे पहिलं असतं त्याच्यावर ऑपरेशन न्यू C1. तर काय येईल बघा. आता ए मॅट्रिक्स, आता ए इकडे पाहता कॉलम, फर्स्ट कॉलम, दिस इज फर्स्ट कॉलम, दिस इज द सेकंड कॉलम. आहे का? आता तुम्ही एकदा ऑब्झर्व करा. C2 ला -2 ने मल्टिप्लाय किंवा 2 ने, कारण मग सबट्रॅक्शन आहे. पण 2 ने करू आपण. C2 ला कितीने मल्टिप्लाय? 2 ने. मग नवीन C2 काय होईल बघा. 2 × 4, 4 × 8, याला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि काय दोघांची सबट्रॅक्शन आहे. C1 - 2C2. 2C2 तर केलंय, आता 2C2 आलंय. मग दोघांची सबट्रॅक्शन आहे. नवीन C1 येतो म्हणजे नवीन कॉलम येईल. तर बघा सबट्रॅक्शन काय येईल. 1 - 4 दॅट इज -3 आणि 3 - 8 दॅट इज -5. हा नवीन C1 आला. C2 ऍज इट इज. दिस इज अवर थर्ड नंबर ऑपरेशन. समजलं का? कुठल्याही रोच्या प्रत्येक एलिमेंटला एखाद्या स्केलर नंबरने मल्टिप्लाय करायचं आणि त्याला दुसऱ्या रो मध्ये ऍड करायचं. आपल्याला नवीन रो भेटतो परत किंवा कॉलम भेटतो. अंडरस्टूड? हे ऑपरेशन्स इम्पॉर्टंट आहे. एवढे टोटल 6 इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे. 3 ड्यू टू रोज आणि 3 ड्यू टू कॉलम्स. एवढ्या पार्टवर एक्सरसाइज नंबर 2.1 आहे. एकदम सिंपल एक्सरसाइजचे क्वेश्चन्स आहे, ते आपण आता बघणार आहोत. बघा आता आपल्याला एक्सरसाइज 2.1, एक्सरसाइज 2.1 चे काही क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट टोटल 6-7 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये आणि एकदम सिंपल आहे. आता आपण थेअरी बघितली एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. बघा दोन आपल्याकडे मेन ट्रान्सफॉर्मेशन आहे. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. मग दोनच टाईपचे ट्रान्सफॉर्मेशन आहे. कुठले? रो किंवा कॉलम. आणि त्याचे 6 ऑपरेशन आहे. 3 ड्यू टू रोज आणि 3 ड्यू टू कॉलम. त्याच्यावर एक्सरसाइज आहे पूर्ण. तर आता बघा सगळ्यात पहिला क्वेश्चन एकदम सिंपल आहे. आपण इकडे राईट करू. ए विथ द गिव्हन मॅट्रिक्स. काय दिलेला आहे? ए मॅट्रिक्स 1 0 -1 3, 2 रो आणि 2 कॉलम आहे. आणि एकदम सिंपल ऑपरेशन करायचंय. काय ऑपरेशन करायचंय? R1 इंटरचेंज विथ R2. कसलं साईन आहे हे? इंटरचेंज. म्हणजे 2 रो आपल्याला इंटरचेंज करायचे. R1 च्या जागेवर R2 राईट करायचा, R2 च्या जागेवर R1 राईट करायचा. मग काय येईल न्यू मॅट्रिक्स? बघा न्यू मॅट्रिक्स येईल A = और A सिमिलर. मग काय बघा, दिस इज द फर्स्ट रो, दिस इज सेकंड रो आणि एकमेकाला काय करायचे? हे इंटरचेंज करायचे. R1 च्या जागेवर R2 राईट करा, -1 3 आणि R1 च्या जागेवर R2 आणि R2 च्या जागेवर R1 राईट करायचं आहे. एकदम सिंपल. दिस इज फर्स्ट ऑपरेशन. पहिला याचं डायरेक्ट आन्सर आलेलं आहे. एकदम सिंपल आहे. आता सेकंड बघा. सेकंड काय आहे? B इज 1 मॅट्रिक्स. काय दिलेला आहे? B बघा सिंपल मॅट्रिक्स इज गिव्हन 1 -1 3 2 5 4. बघा 2 रो आहे, हॉरिझॉन्टल 2 रो आहे, 3 कॉलम आहे. तर ऑपरेशन बघा काय करायचंय? R1 - R2. तर आपल्याला गिव्ज, हे जे साईन आहे कशाचं आहे? गिव्ज. जे पहिलं असतं त्याच्यावर ऑपरेशन न्यू R1, नवीन R1 भेटेल. म्हणजे R1 गिव्ज R1 - R2. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला R1 - R2 करायचं आहे आणि नवीन R1 येईल. मग काय येईल? B सिमिलर. सांगा R1 - R2. दिस इज R1, दिस इज R2. दोघांची काय करायची आहे? सबट्रॅक्शन करायची आणि नवीन R1 भेटेल. जे फर्स्ट असतं त्याच्यावर ऑपरेशन येतात. मग बघा 1 - 2 दॅट इज -1. -1 - 5 दोघांची सबट्रॅक्शन. -1 - 5 इज -6. 3 - 4 इज -1.
second row as it is. This is the required answer. हे डायरेक्ट आन्सर आलेलं आहे सेकंड याचं. एकदम सिंपल पार्ट आहे. त्याच्यानंतर थर्ड याच्यामध्ये बघा 2 आहे. 2 काय थर्ड याच्यामध्ये A is the first matrix 5 4 1 3 आणि B is the second matrix. काय B मॅट्रिक्स आहे 3 1 4 5 3 1 4 5. बघा 2 मॅट्रिक्स दिले, दोघांवर वेगवेगळे ऑपरेशन करायचे. पहिल्या मॅट्रिक्सवर करायचे, पहिला आणि दुसरा कॉलम इंटरचेंज करायचा आहे. पहिल्या मॅट्रिक्सवर काय आहे फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम काय करायचं आहे इंटरचेंज करायचं आहे. आणि दुसऱ्या याच्यावर फर्स्ट रो आणि सेकंड रो इंटरचेंज करायचं आहे. म्हणजे इथं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं, इथं रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं. तर काय बघा आता दिस इज फर्स्ट कॉलम, दिस इज सेकंड कॉलम आणि हे दोन एकमेकाला आपल्याला इंटरचेंज करायचे. तर मग नवीन ए काय येईल बघा आता C1च्या जागेवर C2 राईट करायचा 4 3 आणि C2च्या जागेवर C1 राईट करायचा 5 1. दिस इज न्यू मॅट्रिक्स ए. आता न्यू बी काय येईल बघा बी. बघा दिस इज फर्स्ट रो, दिस इज सेकंड रो. 2 रो इंटरचेंज करायचे. मग R1च्या जागेवर R2 राईट करायचा आहे आणि R2च्या जागेवर R1 राईट करायचा आहे. आणि त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे की रिझल्ट लिहायचा. रिझल्ट काय येईल बघा इथं क्वेश्चन मध्येच लिहिलेलं आहे. ऑब्झर्वेशन काय आहे तर मॅट्रिक्स ए अँड बी आर इक्वल. ऑब्झर्वेशन बघा काय तुमचं मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी आर इक्वल. हे झालं थर्ड नंबरचा क्वेश्चन. एकदम सिंपल पार्ट आहे. त्याच्यानंतर आता आपण फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघा. फोर्थ पण एकदम सिंपल आहे. फोर्थला काय करायचंय बघा तुम्ही एकदा व्यवस्थित रीड करा. फोर्थ सगळ्यात पहिलं जो याच्यामध्ये पण 2 मॅट्रिक्स दिलेले. फर्स्ट मॅट्रिक्स ए इज गिवन. काय दिलेला आहे मॅट्रिक्स 1 2 -1. सेकंड रो 0 1 3. हा ए मॅट्रिक्स दिलेला आहे. याच्यावर ऑपरेशन करायचंय 2 टाइम्स C2. बघा C2 म्हणजे कॉलम नंबर 2. हा जो कॉलम नंबर 2 आहे याला 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपल्याला नवीन C2 भेटेल. एकच याच्यावर ऑपरेशन परफॉर्म होतील, नवीन C2 भेटेल. आता इथे बी काय बी 1 0 2 2 4 5. याच्यावर काय ऑपरेशन करायचंय R1 म्हणजे हा जो पहिला रो आहे R1 याला मल्टिप्लाय करायचंय -3 ने म्हणजे आपल्याला नवीन R1 भेटेल. आणि काय करायचं नंतर फाइंड द ऍडिशन ऑफ 2 न्यू मॅट्रिसेस. हे जे नवीन मॅट्रिक्स येतील त्याची ऍडिशन करायची. ऍडिशन आपण 11th स्टँडर्डला बघितली. तर काय बघा आता सगळ्यात पहिलं ए न्यू मॅट्रिक्स काय बघा ए. तर बघा कॉलम नंबर 2 वर ऑपरेशन आहे. कॉलम नंबर 2 वर तर फर्स्ट कॉलम ऍज इट इज. सेकंड कॉलम वर काय ऑपरेशन आहे सेकंड कॉलमच्या प्रत्येक एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय. मग 2 2 जा 4 होईल. 1 into 2 म्हणजे 2 होईल. थर्ड कॉलम ऍज इट इज राहील. दिस इज न्यू मॅट्रिक्स ए. हा नवीन मॅट्रिक्स ए आलेला आहे. बी बघा आता नवीन मॅट्रिक्स पहिल्या रोच्या फर्स्ट रोच्या प्रत्येक एलिमेंटला -3 ने मल्टिप्लाय. नवीन R1 काय होईल 1 into -3 -3. 0 into -3 0. 2 into -3 -6. This is new R1. Second row as it is. This is our 2 new matrices. आणि पुढचा क्वेश्चन असा आहे की फाइंड द ऍडिशन ऑफ दीज 2 न्यू मॅट्रिसेस. दोघांची ऍडिशन करायची आहे. ए मॅट्रिक्स काय आहे 1 4 -1 0 2 3. दिस इज मॅट्रिक्स ए. आणि बी मॅट्रिक्स काय आहे -3 0 -6 2 4 5. या दोघांची काय करायची आहे ऍडिशन. मग ए प्लस बी ऍडिशन आपण बघितलेली आहे. करस्पॉन्डिंग सिमिलर पोझिशनच्या एलिमेंटच्या ऍडिशन 1 -3. ऍडिशन असल्यामुळे डायरेक्ट होईल 1 -3 मीन्स -2 4 प्लस 0 इज 4. नंतर -1 -6 मीन्स -7. नंतर 0 प्लस 2 मीन्स 2 2 प्लस 4 मीन्स 6 आणि 3 प्लस 5 मीन्स 8. This is our required answer of question number 4. Write down.
वन मॅट्रिक्स इज प्रोव्हाइडेड हॅव्हिंग 3 रोज, आडवे 3 रो आहे आणि 3 कॉलम आहेत. तर पहिलं ऑपरेशन आपल्याला करायचं आहे 3 टाइम्स R1, 3 टाइम्स R3, म्हणजे हा जो थर्ड रो आहे, थर्ड रो या तिसऱ्या रोला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे प्रत्येक एलिमेंटला 3 ने. आणि देन जो नवीन मॅट्रिक्स येईल त्याच्यावर परत हे दुसरं ऑपरेशन करायचं. आपण फर्स्ट करू आता. फर्स्ट ऑपरेशन काय बघा, 3 टाइम्स R3 गिव्ज न्यू R3, नवीन R3 येईल. मग A इक्वल टू काय येईल बघा, आता नवीन A काय येईल, फर्स्ट रोला काही चेंज होणार नाहीये, 1 - 1 3. सेकंड रो त्याला पण काही चेंज होणार नाहीये, चेंज कुठे होणार आहे, थर्ड रोला. मग थर्ड रोच्या प्रत्येक एलिमेंटला 3 ने मल्टिप्लाय. मग 3 × 3 9, 3 × 3 9 आणि 3 × 1 is 3. दिस इज अवर मॅट्रिक्स A आफ्टर फर्स्ट ऑपरेशन. आता हा जो मॅट्रिक्स आलेला आहे याच्यावर नवीन ऑपरेशन आहे. काय ऑपरेशन आहे, अँड देन. काही मुलं याच्यावरच परत ते करतात, याच्यावर नाही करायचं. हे यूज करून जे येईल त्याच्यावर ते ऑपरेशन आहे. काय ऑपरेशन आहे, C3 प्लस 2 टाइम्स C2. काय भेटेल आपल्याला, नवीन C3 भेटेल, नवीन कॉलम भेटेल C3. मग काय बघा, आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे कन्सिडर करून ठेवायचे स्केलर मल्टिप्लिकेशन करताना. आता असं कन्सिडर करून ठेवायचं बघा, इथे फर्स्ट कॉलमचा काही विषय नाही, मग फर्स्ट कॉलम ऍज इट इज येईल 1 2 9. आता बघा सेकंड कॉलमला किती ने मल्टिप्लाय रे, सेकंड कॉलमला 2 ने मल्टिप्लाय. हा दिस इज सेकंड कॉलम, याला 2 ने मल्टिप्लाय प्रत्येक एलिमेंटला. मग किती झालेलं आहे आता 2 ने मल्टिप्लाय केल्यावर, इथं -2 झालेला आहे बरोबर, इथे 2 झालेला आहे आणि इथे 9 × 2 = 18 झालेलं आहे. आता हे लक्षात ठेवा, दीज आर द न्यू, कारण C2 ला 2 ने मल्टिप्लाय केलंय. आता त्याच्यामध्ये C3 ऍड करायचा, आपल्याला नवीन C3 भेटेल. बघा काय ऍड केल्यावर C3 प्लस 2C2. बघा C2 ला 2 ने मल्टिप्लाय केलंय, फक्त दोघांची काय करायची आता ऍडिशन करायची. C2 वर पण काही चेंज होणार नाही, चेंज कुठं होणार आहे, C3 वर होणार आहे. मग C2 ऍज इट इज -1 1 9. ओल्ड एलिमेंट लायची, मी तुम्हाला सांगितलं हे फक्त कन्सिडर करायचंय. ऑपरेशन चेंज जे होणार आहे ते C3 वर होणार आहे. मग काय बघा 3 - 2, दोघांची काय करायची आहे ऍडिशन. मग 3 - 2 मीन्स 1, 0 + 2 मीन्स 2 आणि 3 + 18 is 21. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. हे आलेलं आहे रिक्वायर्ड आन्सर. हे नवीन एलिमेंट आले. आता नवीन एलिमेंट आले का मग C3 मध्ये C2 ऍड करायचा, डायरेक्ट C2 नाही करायचा ऍड. C2 ला 2 ने मल्टिप्लाय आणि मग C3 मध्ये ऍड करायचं, आपल्याला नवीन C3 भेटेल. अंडरस्टूड. सिमिलर एक इथं क्वेश्चन दिलेला आहे, हा पण क्वेश्चन तसाच आहे. फर्स्ट ऑपरेशन काय याच्यावर, C3 प्लस 2 टाइम्स C2. काय भेटेल आपल्याला, नवीन C3 भेटेल, नवीन C3. मग A इक्वल टू काय बघा, आता A इक्वल टू पहिल्या कॉलमवर काही चेंज होईल का, अजिबात नाही. फर्स्ट कॉलम ऍज इट इज राहील, सेकंड कॉलम पण ऍज इट इज राहील, पण चेंज कुठं होणार आहे, चेंज हा C3 वर होणार आहे, थर्ड कॉलम वर म्हणजे याच्यावर. पण तो चेंज करण्याआधी बघा इथे C2 ला 2 ने मल्टिप्लाय, आता याला 2 ने मल्टिप्लाय म्हणजे इथं -2 झालेला आहे बरोबर, इथं 2 झालेला आहे आणि इथं 3 × 2 = 6 झालेला आहे. C2 ला 2 ने मल्टिप्लाय, मग हे नवीन एलिमेंट आले. आता C3 प्लस C2, C3 प्लस न्यू C2 दोघांची ऍडिशन करायची. मग 3 - 2 म्हणजे 1 येईल, 0 + 2 म्हणजे 2 येईल आणि 1 + 6 म्हणजे 7 येईल. दिस इज अवर फर्स्ट ऑपरेशन. हे आलेलं आहे फर्स्ट ऑपरेशन. आता सेकंड बघा, याच्यावर काय करायचं, याच्यावर सेकंड R3 ला थर्ड रो जो आहे त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचे, आपल्याला नवीन थर्ड रो भेटेल. मग काय येईल रे, याच्यावर मल्टिप्लाय केलं बघा, फर्स्ट रो ऍज इट इज आडवा, फर्स्ट रो ला काही चेंज होणार नाही, सेकंड रो ला पण काही चेंज होणार नाही. नंतर थर्ड रो वर चेंज होईल, काय चेंज होईल थर्ड रो वर, थर्ड रो ला 3 ने मल्टिप्लाय, 3 × 3 = 9, नंतर 3 × 3 = 9 आणि 7 × 3 = 21. दिस इज आवर ऑपरेशन. झालं का. आता बघा तुम्हाला क्वेश्चन अजून असं विचारलेला आहे, व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम एक्झाम्पल 5 and 6. 5 आणि 6 वरून काय कन्क्लूड करता येईल, तर दीज 2 मॅट्रायसेस आर
इक्वल. अगेन these two matrices are इक्वल, आयडेंटिकल. दोन मॅट्रिक्स काय आहे? आयडेंटिकल आहे. अंडरस्टूड? समजलं का? हे फक्त कन्सिडर करून ठेवायचं. आणि नवीन C3 केव्हा भेटेल? दोघांची ऍडिशन केल्यावर. अंडरस्टूड? सेम. ठीक. राईट डाऊन दीज टू क्वेश्चन्स. बघा आता 7 नंबरचा क्वेश्चन. 7 नंबरचा क्वेश्चन बघा काय? यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन. मग यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एक तर कॉलम वापरायचे किंवा रो वापरायचं. जे आपल्याला सुटेबल असेल ते यूज करायचं ऑन दिस मॅट्रिक्स. मग त्या मॅट्रिक्सला पहिला आपण नाव देऊ. मॅट्रिक्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर A, B, C. मग ए मॅट्रिक्स काय आहे? 1, 2, 3, 4. हा ए मॅट्रिक्स आहे. टू कन्वर्ट इट इंटू अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सला आपल्याला काय करायचंय? कन्वर्ट करायचंय. कशामध्ये? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचंय. आता 11th स्टँडर्डला आपण अप्पर ट्रायंग्युलर, लोअर ट्रायंग्युलर बघितलेलं आहे. अप्पर ट्रायंग्युलर काय असतं? बघा, हा मेन डायगोनल आहे. हा मेन डायगोनलच्या खालचा इलेमेंट आपल्याला फक्त 0 करायचा आहे. मेन डायगोनलचा खालचा इलेमेंट 0 केला की त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंग्युलर. आणि मेन डायगोनलच्या वरचे इलेमेंट जर 0 झाले तर त्याला म्हणायचं लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अंडरस्टूड? तर मग बघा आता आपण खालच्या इलेमेंट 0 करायचा म्हणजे हा 3 फक्त आपल्याला 0 करायचा आहे. मग त्याच्यासाठी सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे. समजलं का? मग सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे इंटरचेंजिंग ऑफ एनी टू रोज वगैरे जे आहेत, स्केलर मल्टिपल वगैरे, ते ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला वापरायचे. तर आता बघा एकदम एकाच स्टेपमध्ये आन्सर, एकच इलेमेंट 0 करायचा आहे. फक्त हा इलेमेंट 0 झाला पाहिजे. आता बघा, हा इलेमेंट 0 करण्यासाठी हा वरचा रो बघायचा. दिस इज फर्स्ट रो. आपण कुठले ट्रान्सफॉर्मेशन यूज करू? आता रो ट्रान्सफॉर्मेशन वापरू. आपल्याला सुटेबल हे कुठले वापरायचे? जर दिलेलं असेल कॉलम यूज करा तर कॉलमच वापरायची. पण दिलेलं नसेल तर आपण कुठला यूज करू शकतो? रो किंवा कॉलम. तर आता मग दिस इज फर्स्ट रो, दिस इज अ सेकंड रो. आता बघा, आपल्याला सेकंड रो चे इलेमेंट बदलायचं आहे. म्हणजे हा इलेमेंट 0 करायचा आहे. मग सेकंड रो वर चेंज होईल. आता इथं 3 आहे, इथे जर 3 आला, मग इथे 3 केव्हा येईल? जेव्हा R1 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. समजलं का? R1 ला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? 3 ने. मग हे दोन्ही सिमिलर होईल. हा इलेमेंट 0 करण्यासाठी हा बघायचा. समजलं का? मग हा बघायचा, इथे 1 आहे, मग इथे 3 केव्हा होईल? तर याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि दोघांची काय करावं लागेल? सबट्रॅक्शन करावं लागेल. म्हणजे R2 मायनस R1 आपल्याला नवीन R2 भेटेल. आणि मग हा इलेमेंट काय होईल? 0 होईल. म्हणजे मॅट्रिक्स हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होईल. तर मग बघा काय येईल? आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, फर्स्ट रो वर काही चेंज होणार नाही. चेंज कुठे होणार आहे? सेकंड रो वर होणार आहे. मग फर्स्ट रो ऍज इट इज. आता असं कन्सिडर करून ठेवायचंय की R1 ला कितीने मल्टिप्लाय आहे? 3 ने मल्टिप्लाय. मग इथं किती झाला? आता 3 आणि इथे 3 टू जा 6 झालेलं आहे. आणि मग दोघांची सबट्रॅक्शन आहे R2 मायनस R1. मग काय बघा, आता R1 म्हणजे न्यू R1 बरं का. आता 3 ने मल्टिप्लाय करू. 3 मायनस 3 0 आणि 4 मायनस 6 it is -2. This is our required upper triangular matrix. एकच ऑपरेशन आहे. हा झाला रिक्वायर्ड अप्पर ट्रायंग्युलर. मग लक्षात ठेवायचं, हा इलेमेंट 0 करायला इथं बघायचं. समजलं का? काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? ठीक आहे, देऊन घ्या. आता क्वेश्चन नंबर 8 बघा. कन्वर्ट these matrix into an identity matrix by suitable row. आता रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायला सांगितलेलं आहे. तर रोज म्हणजे R1 R2 यूज करायचे. समजलं का? कॉलम वापरायचे नाही. तर आता बघा, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे कुठला? द गिव्हन मॅट्रिक्स इज ऑफ ऑर्डर 2x2. मग गिव्हन मॅट्रिक्स जो आहे त्याच्यामध्ये 2 रो आहे आणि 2 कॉलम आहे. म्हणजे 2x2 चा गिव्हन मॅट्रिक्स आहे. तर तो आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला करायचा आहे. तो पण कितीचा असेल? 2x2 चाच येईल. याला म्हणतात आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स. ते आपण आता 11th स्टँडर्डला बघितलेलं आहे. तर आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये आपल्याला हे 2 1 करायचे आणि हे 2 0 करायचे बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. आता काही रूल्स आहेत, त्या रूल्सने आपल्याला गिव्हन मॅट्रिक्सला कन्वर्ट करायचंय. कशामध्ये? आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. रूल्स बघा काय? या स्टेप फॉलो करायचा. कुठलाही 0 आणि कुठलाही 1 करता येत नाही. तर सगळ्यात पहिले काय करायचं? फर्स्ट इलेमेंट 1 करायचा. फर्स्ट इलेमेंट 1. नंतर त्याच्या खालचा इलेमेंट 0 करायचा आहे. त्याचा खालचा इलेमेंट 0. हा 0 करण्यासाठी हा रो वापरायचा. समजलं का? आणि हा 1 करण्यासाठी हा रो वापरायचा. समजलं? हा 0 झाल्यावर त्याच्यानंतर हा इलेमेंट 1 करायचा.
त्याच्यानंतर वरचा इलेमेंट 0 करायचा. या डायरेक्शन जर फॉलो केल्या तर एकदा चेंज झालेला इलेमेंट परत चेंज होत नाही. समजलं का? एकदा 0 झाला का तो परत चेंज झाला नाही पाहिजे. मग या स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशनला वेगळे रूल आहेत, आपण ज्यावेळेस येईल त्यावेळेस बघू. तर फर्स्ट गिवन मॅट्रिक्स डिनोटेड बाय ए. मग काय मॅट्रिक्स आहे? 1 -1 2 3. आता सगळ्यात पहिलं मी तुम्हाला काय सांगितलं? रोवर ऑपरेशन करायचे, रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे. दिस इज फर्स्ट रो, दिस इज द सेकंड रो. हे अवघड नाहीये, बिलकुल एकदम सिंपल पार्ट आहे. R1 R2 यूज करायचे. सगळ्यात पहिला हा इलेमेंट 1 करायचा आहे, तो ऑलरेडी 1 आहे. बघा ऑलरेडी 1 आहे म्हणजे काहीच करायचं नाही. समजलं का? तो ऍज इट इज राहील. आता हा इलेमेंट 0 करायचा आहे. हा 0 करण्यासाठी हा 1 यूज करायचा. समजलं? मग हा 0 करायचा आहे म्हणजे दिस इज R2. बरोबर आहे. आता इथं 2 आहे, याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं, कन्सिडर करायचंय 2 ने जर मल्टिप्लाय केलं कशाला? R1 ला. R1 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तिथं 2 होईल. आणि दोघांची जर सबट्रॅक्शन केली 2 - 2, दोघांची सबट्रॅक्शन केली तर काय येईल? 0 येईल. हे झालं आपलं पहिलं ऑपरेशन. समजलं का? 2 - 2 म्हणजे हा 0 होईल. समजलं? जे पहिलं असतं त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म होते. मग काय येईल बघा आता? नवीन फर्स्ट रो ला काही चेंज होणार नाही. चेंज कुठे होणार आहे? सेकंड रो वर चेंज होईल. मग फर्स्ट रो ऍज इट इज. आता कन्सिडर करायचंय फर्स्ट रो ला कितीने मल्टिप्लाय आहे? 2 ने. मग इथं 2 झालेलं आहे, इथे -2 झालेलं आहे. समजलं का? मग आता दोघांची सबट्रॅक्शन आहे. मग 2 - 2 0 आणि 3 - 2. बघा बरं का? आता मध्ये मायनस साइन आपण सबट्रॅक्शन करतोय. मग किती येईल आता? 3 - -2. समजलं? मी जर इथं R2 च्या जागेवर 3 टाकला, हा -2 तसाच, आणि R1 काय आता? -1. तर काय बघा बरं? मायनस काय होईल? प्लस. 3 + 2 म्हणजे किती होईल? 5 होईल. हे बऱ्याच जणांना समजलं नसेल. सबट्रॅक्शन चालू आहे. मग आपण 2 - 2 तर 0 केलं, पण 3 - -2 म्हणजे मायनस प्लस होईल. 3 + 2 म्हणजे 5 झालेला आहे. मग हा पहिला एलिमेंट आपला 0 झाला. समजलं का? त्याच्यानंतर हा इलेमेंट 1 करायचा. समजलं? आता हा इलेमेंट 1 करण्यासाठी आपल्याला वरचं यूज करता नाही येणार. वरचं जर यूज करायला गेलो तर इकडे हा 0 परत चेंज होतोय. समजलं? मग काय करायचंय? डायरेक्टली R2 ला हा जो सेकंड रो आहे, सेकंड रो ला 1/5 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन करायचं. याला म्हणतात स्केलर मल्टिप्लिकेशन टू एनी रो. मग आपण कुठल्याही रोला कितीने मल्टिप्लाय करू शकतो. मग कितीने मल्टिप्लाय केलं? मी 1/5 ने मल्टिप्लाय केलं. थोडक्यात 5 ने डिवाइड केलं. मग काय ऑपरेशन? R2 चेंज होईल, R1 ऍज इट इज राहील. R1 ला काही चेंज होणार नाही. R2 चेंज होईल. काय चेंज होईल? 5 ने डिवाइड केलेलं R2 च्या प्रत्येक एलिमेंटला. मग 0 × 1/5 इट इज 0. म्हणजे 0 ला जर 5 ने डिवाइड केलं तर 0च राहील. आणि 5/5 म्हणजे 1. तो इलेमेंट 1 झालेला आहे. आता फक्त काय करायचंय? हा वरचा इलेमेंट 0 करायचा आहे. हा 0 करण्यासाठी हा 1 यूज करायचा. समजलं का? हा 0 करण्यासाठी हा 1 यूज करायचा आहे. मग काय बघा? हा 0 करायचा आहे. हा 0 करण्यासाठी हा 1 यूज करायचा. डायरेक्टली दिसतंय हा 0 केव्हा होईल? -1 + 1 केलं तर 0 होतं. -1 + 1 किती होतं? 0. मग R1 आहे, आपल्याला R1 वर चेंज करायचं आहे. आणि हा R2 आहे. मग R1 वर चेंज करायचं म्हणजे पहिला R1 राईट करावं लागेल. R1 + R2. नवीन R1 भेटेल. R1 + R2 केल्यावर काय भेटेल? नवीन R1. मग काय बघा? हे दोघांचे ऍडिशन आणि R1 च्या जागेवर राईट करायचं. R2 ला काही चेंज होणार नाही. R2 ऍज इट इज. चेंज कुठं होणार आहे? R1 वर. मग काय? R1 + R2 केल्यावर 1 + 0 इज 1 आणि -1 + 1 इज 0. दिस इज रिक्वायर्ड आयडेंटिटी मॅट्रिक्स. रो ट्रान्सफॉर्मेशनने आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्जन झाले. तर ह्या स्टेप फॉलो करायचे. समजलं का? लास्ट क्वेश्चन आहे. ट्रान्सफॉर्म these matrix into upper triangular matrix by suitable row transformation. बघा आता बुक मध्ये कॉलम दिलेलं आहे, तर कॉलमने काय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तर ती मिस्टेक तेवढी करेक्ट करून घ्या. तिथं काय आहे? रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचंय. तर आता बघा अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे परत आता ह्या मॅट्रिक्सला आपण डिनोट करू बाय ए. ए इज द मॅट्रिक्स 1 - 1 2
2 1 3 आणि 3 2 4. त्याला काय करायचंय, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचंय बाय युझिंग सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. आता बघा अप्पर ट्रायंग्युलर काय असतो, दिस इज मेन डायगोनल. मेन डायगोनलच्या खालचे इलेमेंट जर 0 केले 3, तर याला म्हणायचं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. बघा आता परत मी तुम्हाला रोची प्रोसेस सांगितलेली आहे. 3x3 चा जरी आला तर सेम प्रोसेस फॉलो करायची. पहिला इलेमेंट 1 झाला पाहिजे, त्याच्या खालचा 0, त्याच्या खालचा 0, नंतर मिडलचा 1, त्याच्या वरचा 0, त्याच्या खालचा 0, नंतर राईट साईडचा 1, वरचा 0 आणि वरचा 0. हे रूल्स फॉलो करायचे. दीज आर द स्पेसिफिक रूल्स. बघा ह्या रूलने 3x3 चा मॅट्रिक्स कन्वर्ट होतो. कशामध्ये, अप्पर ट्रायंग्युलर मध्ये. ते आपण नंतर आता रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये बघणार आहोत. तुम्ही फक्त हे 3 0 करायचे. हा 0 करायला हा 1 यूज करायचा, हा 0 करायला हा 1 यूज करायचा, नंतर हा 0 करण्यासाठी हा मिडलचा इलेमेंट यूज करायचा आहे. तर काय येईल बघा आता, सगळ्यात पहिलं आपल्याला हा इलेमेंट 0 करायचा आहे. समजलं का, हे 3 इलेमेंट आपले 0 झाले पाहिजे. तर सगळ्यात पहिलं बघा, दिस इज फर्स्ट रो. आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन रो चे वापरायचे. दिस इज सेकंड रो, दिस इज थर्ड रो. आता बघा लक्ष द्या इकडे, इथं 2 आहे बरोबर ना, म्हणजे R2. याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे R1 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं आणि दोघांची जर सबट्रॅक्शन केली, 2 - 2 काय होईल, 0 होईल. म्हणजे आपल्याला नवीन R2 भेटेल. समजलं का. मग आता बघा काय येईल, ए पहिल्या रोवर काही चेंज होणार नाहीये, 1 - 1 2. थर्ड रोला पण काही चेंज होणार नाहीये, 3 2 4. चेंज कुठं होणार आहे, सेकंड रोला चेंज होणार आहे. पण त्याच्या आधी R1 ला कितीने मल्टिप्लाय आहे, 2 ने मल्टिप्लाय. R1 च्या प्रत्येक एलिमेंटला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल बघा बरं. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर इथं 2 होईल, इथं -2 होईल आणि इथं 2 2 4 होईल का. आणि दोघांची काय आहे, सबट्रॅक्शन. मग 2 - 2 0 1 -+ 2 इज 3 आणि 3 - 4 इज -1. दिस इज आवर फर्स्ट ऑपरेशन. पहिला इलेमेंट 0 झालाय, हा इलेमेंट 0 झाला. आता त्याच्या खालचा इलेमेंट 0 करण्यासाठी परत हा 1 यूज करायचा. हा 0 करायला पण काय करायचं, हा 1 यूज करायचंय. तर काय येईल बघा. मग आता सेकंड ऑपरेशन मी लिहितो, दिस इज R3. आता R3 वर चेंज होणार आहे. R3 इथं पण 3 जर आला, 3 - 3 0 होईल. इथं 3 कधी येईल, तर R1 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि दोघांची काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. आपल्याला नवीन R3 भेटेल. आता जे ऑपरेशन होतील ते R3 वर होतील. मग काय बघा, ए न्यू ए. पहिल्या रोला काही चेंज होणार नाही, 1 - 1 2. सेकंड रोला पण काही चेंज होणार नाही, 0 3 -1. आता थर्ड रोला चेंज करण्याआधी R1 ला 3 ने मल्टिप्लाय. मग इथं 3 झालेलं आहे, इथं 3 झाले, -3 झालेलं आहे आणि इथं 3 2 6 झालेला आहे. आता करा सबट्रॅक्शन दोघांची, R3 R1 ची. हा R1 आहे, हा R3 आहे. 3 - 3 0 2 -+ होईल म्हणजे 5 आणि 4 - 6 म्हणजे -2. दिस इज आवर ऑपरेशन. म्हणजे हा इलेमेंट पण काय झालेला आहे, 0 झालेला आहे. एकदम स्लोली करा. आता आपल्याला लास्ट इलेमेंट 0 करायचं आहे. लास्ट इलेमेंट 0 करायला हा मधला यूज करायचा. मग काय बघा, लास्ट इलेमेंट 0 करायला आता हा इलेमेंट 0 झाला पाहिजे. मग ते 0 करण्यासाठी हे बघायचं दोघांमध्ये काही कॉमन मल्टिपल आहे का, तर आहे. R2 आणि R3. R1 यूज करून नाही का चालणार. R1 जर यूज केला तर इथं परत चेंज होईल, हे चेंज नाही झालं पाहिजे. तर मग हे 2 यूज करायचे, R2 आणि R3. तर बघा आता काय येईल, 5 आणि 3 मध्ये कॉमन आहे. 5 3 15 आणि 3 5 15. इथे बघा काय येईल आता, याला म्हणजे R3 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 15 होईल आणि R2 ला 5 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 15 होईल आणि 15 - 15 काय होईल, 0 होईल. म्हणजे नवीन R3 भेटेल. आता व्यवस्थित ऑपरेशन करा. शेवटचं, पहिल्या रोला काही चेंज होणार नाही, सेकंड रोला पण काही चेंज होणार नाही, थर्ड रोवर चेंज आहे, 0 3 -1. आता बघा दोन्ही 0 आहे, R3 पण 0 आहे, R2 पण 0 आहे. मग टाका बरं, इथं पण टाकू शकता तुम्ही 3
R3 किती आता पहिला 0 मायनस 5 R2 किती आहे 0 मग 0 मायनस 0 म्हणजे 0 ची नवीन. आता पुढचं बघा काय 5 R3 5 बरं का आणि R2 3 आहे मग काय येईल 3 इंटू 5 15 मायनस R2 किती आहे 3 आहे 5 3 जा 15 15 मायनस 15 म्हणजे नवीन R3 भेटेल 0. आता पुढचं बघा मायनस 2 आहे R3 मग 2 इंटू 3 इंटू मायनस 3 मायनस 6 मायनस 5 इंटू किती R2 आता मायनस 1 मग किती येईल रे मायनस मायनस काय होईल प्लस मग मायनस 6 प्लस 5 म्हणजे मायनस 1. दिस इज आवर रिक्वायर्ड अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. समजलं का हा आला रिक्वायर्ड अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. स्लोली जर केलं तर एकदम सिंपल आहे. ऑब्झर्व करायचं याची मॅक्झिमम क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. ही आपली एक्सरसाइज नंबर 2.1. आता आपण नेक्स्ट जी बघणार आहे ते 2.2 आणि त्याच्या आधी आपण थेरॉटिकल पार्ट कंप्लीट करणार आहोत. प्रत्येक लेक्चर झाल्यावर म्हणजे प्रत्येक चॅप्टर कंप्लीट झाल्यावर आपण सीईटी ओरिएंटेड वन शॉर्ट लेक्चर पण प्रत्येक चॅप्टरचं घेणार आहोत. तर बघा ही जी इन्फॉर्मेशन हे जे थेरॉटिकल पार्ट किंवा मॅथमॅटिक्सची रिलेटेड जे लेक्चर्स आहेत तर हे मॅक्झिमम स्टुडंट पर्यंत पोहोचले पाहिजे. तर जेवढे काही तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील त्या सर्व फ्रेंड्सला आपल्या चॅनलची लिंक फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे जेणेकरून सगळे लेक्चर्स तुम्हाला सीईटी जेईई आणि स्टेट बोर्डचे सर्व लेक्चर तुम्हाला अटेंड करायला भेटतील. थँक्यू.